सगळ्यांना माझ्याकडून नमो बुद्धाय आणि जय भीम. तर आज आम्ही चाललो पत्रिका वाटायला. तर मग मी गेली मस्त मोठ्याईच्या घरी आणि पत्रिका दिली. तर बघा, त्यानंतर मी गेली माझ्या बहिणीच्या घरी, आत्याच्या मुलीकडे. मग चाय वगैरे घेतला मस्त. त्यानंतर गेली मी माझ्या मोठ्याईकडे. मग तिथे पत्रिका वगैरे दिली. तर माझा भाऊ मस्त पत्रिका पाहत होता. त्यानंतर येता येता मला लागली ताण आणि मग मस्त पाणी पिलं. त्यानंतर मग मी गेले मस्त हॉस्पिटलला. माझ्या या हॉस्पिटलला पत्रिका नाही दिली तर मग काही अर्थच नाही लग्न. मग मस्त गेली पत्रिका वगैरे घेतली, कॅथ लॅबमध्ये गेली आणि कॅथ लॅबमध्ये पत्रिका सोडून दिली मस्त. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे सगळे बसले होते. मग तिघं पण आम्ही मस्त मस्ती करत करत जात होतो रस्त्याने. मस्त वाटत होतं, एकदम मस्त मज्जा आली. त्यानंतर रस्त्याने गेल्यानंतर आम्ही गेलो. रस्त्यामध्ये होतं आमच्या सरांचं घर. तर आम्ही डान्स क्लासमध्ये गेलो. तर डान्स क्लासमध्ये कोणीच नाही. एकदम अचानक आम्ही शॉक झालो की डान्स क्लासमध्ये आज कोणीच नाही. मग बघितलं तर सर माहीत झालं की साक्षीकडे गेले होते. त्यानंतर गेले स्पेशल व्यक्तीकडे, एकदम VIP. तर सगळे याला ओळखतच असेल तुम्हाला, तर माहीतच असेल हा कोण आहे. तर बघू शकता तुम्ही. मग मी गेले त्याच्या घरी आणि चुपचाप त्याला वाकू वाकू पाहत होती. तो इतका शॉक. क्या कर रहा है? देखो बैठा है पागल. याला तर तुम्ही ओळखतच असेल. बघू शकता याच्या घरी किती सारे बापरे पुरे सेलिब्रिटी सोबत फोटो लावलेले आहे. मग काकूने दिला मस्त नाश्ता वाश्ता. मग याची पत्रिका बनवली. फैजान धांदल म्हणूनच पत्रिका बनवू म्हणे. त्यानंतर आलो घरी आम्ही आणि मस्त पॅकिंग वगैरे केली. पॅकिंग करताना समजतच नव्हतं इतकी सारी पॅकिंग कुठं न्यायची, कोणत्या बॅगमध्ये न्यायची. मग कसा वाटला माझा ब्लॉग नक्की लाईक आणि शेअर करा.